आज अजित पवार घेणार संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन, तर शरद पवार सुद्धा होणार संविधान समता दिंडीत सहभागी। लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर शिवसंकल्प मेळाव्यातून फुंकणार विधानसभेचं रणशिंग। अमरावतीच्या जिल्हा मध्यवर्ती कारागृहात बॉलमध्ये आढळली स्फोटकं, पोलिसांकडून अधिक तपास सुरू। रुग्णालय आणि डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी आता पुणे पोलीस सरसावले, रुग्णालयांची सुरक्षा वाढवण्याचे पुणे पोलीस आयुक्तांचे आदेश। पुणे शहराला 1 महिना पुरेल इतकी पाणीसाठ्यात वाढ, तर मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणात पाणीसाठा वाढला। रायगड जिल्ह्यामध्ये पावसाळी पर्यटनासंदर्भात प्रतिबंधात्मक आदेश जारी, ताम्हिणी घाट, सिक्रेट पॉइंट, देवकुंड धबधब्यासह इतर ठिकाणी जाण्यास मनाई। पंढरपुरात आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर 16 ते 20 जुलैपर्यंत मांस आणि मटण विक्रीला बंदी। अक्कलकोटमध्ये 1 लाख फूट भव्य वातानुकूलित महाप्रसादगृहाची निर्मिती, एकाच वेळी आता 2500 भाविकांना घेता येणार महाप्रसाद। आजपासून विठ्ठल रुक्मिणीचं 24 तास पदस्पर्श दर्शन सुरू, आषाढी यात्रेच्या निमित्तानं मंदिर समितीचा महत्त्वाचा निर्णय। पंढरीचा राजा विठ्ठलाच्या नित्य राजोपचारामध्ये दररोज पंचपक्वान्नाचा महानैवेद्य, तब्बल 23 पदार्थ आणि 5 गोड पदार्थांचा भोग।